आपल्याला बऱ्याच लोकांचे प्रश्न आलेले आहेत लो एएमएच बद्दल। तर प्रश्न असे आहेत की एएमएच म्हणजे नेमकं काय, लो एएमएच म्हणजे काय, लो एएमएच असेल तर डोनर एग आयव्हीएफ ला जावं लागेल का, लो एएमएच असेल तर नॅचरली किंवा आयुआयने प्रेग्नन्सी राहू शकते का, एएमएच नॅचरली वाढू शकतं का किंवा काही मेडिसिन्सने वाढू शकतं का, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या ह्या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तर जर तुम्ही ह्या आमच्या चॅनलला नवीन असाल तर अशा माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन नक्की दाबा। सो एएमएच वंध्यत्वाचा उपचार घेणाऱ्या जोडप्यांमध्ये काही महत्त्वाच्या टेस्ट केल्या जातात। त्याच्यामध्ये एएमएच ही एक ब्लड टेस्ट केली जाते ज्याच्यामध्ये अँटी म्युलरिन हॉर्मोन नावाचं जे हॉर्मोन आहे ते शरीरामध्ये किती प्रमाणात आहे ते बघितलं जातं। सो एएमएच हे एक संप्रेरक आहे, इट्स अन हॉर्मोन। हे अंडकोशामध्ये जेव्हा अंडबीज तयार होत असतं तर अंडबीजाच्या भोवताली असणाऱ्या ग्रॅन्युलोजा सेल्स मधून सिक्रीट होतं। एएमएच जे आहे स्त्रीमधील ओव्हॅरियन रिझर्व्ह म्हणजेच अंडकोशांची कॅपॅसिटी किती आहे ते दर्शवतं। सो एएमएच इज रिलेटेड टू द क्वांटिटी म्हणजे किती फॉलिकल साधारणपणे अंडकोशामध्ये शिल्लक आहे याच्याबद्दल आपल्याला एएमएच नावाचं हॉर्मोन गाईड करतं जेव्हा आपण ट्रीटमेंटचा